तर ईव्हीएम बाबत आंदोलन करण्यासारखं काही विशेष नाही। पराभवाचं खापर फोडण्यासाठी आंदोलन केलं जातंय। लोकसभेच्या वेळेस त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएमवर का आंदोलन केलं नाही? सर्व आमदारांनी आज शपथ घेतली आहे। अजित पवारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। आपल्या सोबत अजितदादा आहेत, आपण बातचीत करणार आहोत। अजितदादा, ईव्हीएमचं आंदोलन आजपासून सुरू अरे काय ईव्हीएमचे आंदोलन त्याला काही अर्थ नाही आहे। हे निव्वळ त्यांना मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेले ते अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि हे अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न आहे। जर मग ईव्हीएम योग्य नाही तर लोकसभेला त्यांच्या 31 जागा आल्या तेव्हा कसं काय ईव्हीएम त्यांना चांगलं वाटलं? तेव्हा आमच्या 17 जागा आल्या। आम्ही लोकशाहीमध्ये ते मान्य केलं आणि आता मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्यावर त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात। आमदार शपथ नाही घेतली। अरे सगळ्या आमदारांनी शपथ घेतली, एक आमदार राहिलं नाही, 100% सगळ्यांनी शपथ घेतली। नक्की आपण जर बघितलं तर ईव्हीएम पराभवाचं खापर हे ईव्हीएम फोडत असल्याचं अजितदादांनी सांगितलं। कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, मुंबई।